नमस्कार, मी पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण निरफणसाचे तणक तयार करूया. एक ओला नारळ खवून घेतला आहे. 7 ते 8 सुक्या मिरच्या, लिंबाएवढी चिंच आणि चवीप्रमाणे गूळ घेतला आहे. 4 कांदे चिरून घेतले आहेत. 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या सोलून घेतल्या आहेत. 1 वाटी भिजवलेला राजमा घेतला आहे. 2 निरफणस घेतले आहेत. हे स्वच्छ धुवून सगळ्यात आधी आपण याची साले काढूया. निरफणस चिरण्याआधी हाताला तेल लावून घ्या. यामुळे निरफणसाचा चीक आपल्या हाताला लागत नाही. याप्रमाणे दोन्ही निरफणसाची साले आपण काढून घ्यायची आहेत. हे बघा, याप्रमाणे दोन्ही निरफणसांची साले काढून घेतली आहेत. आता आपण त्याचे तुकडे करूया. याप्रमाणे मी निरफणस चिरून घेतला आहे. यातील मधील भाग आपण काढून टाकायचा आहे. त्यानंतर याचे चौकोनी तुकडे आपण करूया. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना नक्की शेअर करा. त्यांनासुद्धा माझे चॅनल सबस्क्राईब करायला नक्की सांगा. निरफणसाच्या फोडी याप्रमाणे पाण्यात घालून ठेवायच्या आहेत. यामुळे निरफणसाच्या फोडी काळ्या पडत नाहीत. सगळ्यात आधी आपण निरफणसाच्या फोडी शिजण्यासाठी ठेवूया. या कुकरमध्ये या फोडी पाण्यातून काढून घातल्या आहेत. आता यामध्ये 1 वाटीभर भिजवलेला राजमा घालूया. आता यामध्ये पाणी घालते. फोडी बुडेपर्यंत मी पाणी घातले आहे. चवीप्रमाणे मीठ घातले आहे. 3 मोठे चमचे मीठ यामध्ये मी घातला आहे. 1 चमचाभर तेल घातले आहे. मिठाचे प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता. या कुकरला शिट्टी लावते. हा कुकर गॅसवर 10 मिनिटे ठेवूया. निरफणस शिजेपर्यंत आपण मसाल्याचं वाटण तयार करूया. 2 मोठे चमचे बडीशेप, 1 मोठा चमचा जिरे, 1 मोठा चमचा मिरी पावडर. मिरी पावडर ऐवजी मिऱ्यासुद्धा घेऊ शकता. 7 ते 8 लवंगा, 4 वेलदोडे आणि 1 इंच दालचिनी घेतली आहे. गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे. यामध्ये थोडेसे तेल घातले आहे. आता हे मसाले मी या तेलामध्ये घातले आहेत. हे मसाले आपण चांगले परतून घेऊया. आता यामध्ये लसूण घालूया. आता सुक्या मिरच्या घालते. या मिरच्या आपण चांगल्या परतून घेऊया. आता यामध्ये चिरलेला कांदा आणि ओले खोबरे घालते. कांदा आणि ओले खोबरे सुद्धा तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे. आता ओले खोबरे, कांदा मी चांगला परतून घेतला आहे. हा मसाला गार होण्यासाठी ठेवूया. हा मसाला आता गार झाला आहे. आता हा गार झालेला मसाला चिंच, गूळ आणि शेंगदाण्याच्या आकाराचा हिंग मी घेतला आहे. हे सगळे साहित्य मिक्सरमध्ये थोडेसे पाणी घालून बारीक वाटून घेऊया. आता आपले वाटण तयार आहे. मगाशी मसाला भाजलेली कढई मी पुन्हा घेतली आहे. ही कढई मी तापण्यासाठी ठेवली होती. आता यामध्ये थोडेसे तेल घालते. तेल आता चांगले तापले आहे. यामध्ये आपण तयार केलेले वाटण घालायचे आहे. आवश्यकतेप्रमाणे पाणी यामध्ये घालायचे आहे. मी साधारण
1 तांब्याभर पाणी घातले आहे. हे मिश्रण चांगले सरमिसळ करूया. आता या वाटणाला एक चांगली उकळी आणूया. मी मगाशी कुकर गार होण्यासाठी ठेवला होता. या निरफणसाच्या फोडी आणि राजमा चांगले शिजले आहेत. हे या चाळणीमध्ये मी काढून घेतले आहेत. यामुळे यामध्ये अधिक असलेले पाणी खाली असलेल्या पातेल्यात पडते. निरफणस राजमा शिजवलेले पाणी तुम्ही आमटीसाठी वापरू शकता. आता या वाटणाला सुद्धा चांगली उकळी आली आहे. आता यामध्ये शिजवून घेतलेल्या निरफणसाच्या फोडी आणि राजमा घातले आहेत. पुन्हा चांगले सरमिसळ करूया. आवश्यकता असेल तर थोडेसे पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता. यामध्ये मी थोडेसे मीठ घातले आहे. आवश्यकता असेल तर तुम्ही मीठ घालू शकता. पुन्हा 2 ग्लास पाणी मी घातले आहे. आता या भाजीला एक चांगली उकळी आणूया. ही भाजी अगदी पातळ करायची नाही, दाटसरच ठेवायची. 5 मिनिटांनी मी गॅस बंद करते. गोव्यामध्ये या प्रकारची भाजी तयार केली जाते. या भाजीला तोणक असे म्हणतात. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. धन्यवाद.